लर्न अँड जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयावरील 30 महत्त्वाचे PYQ आज आपण अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. CTT आणि TET दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाची अशी PYQ आपण घेऊन आलेलो आहोत. यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, परिसर अभ्यास अशा एकत्रितपणे जे काही 30 प्रश्न आहेत ते 30 प्रश्न आहेत. जास्तीत जास्त प्रश्न इतिहास जो काही प्राचीन इतिहास आहे त्यावर आहे. यावर नक्की त्या ठिकाणी 1 किंवा 2 प्रश्न येत असतात. सुरू करूया आपण. पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होते? सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं, लोथल हे हडप्पा संस्कृतीतील एक महत्त्वाचं बंदर होतं आणि त्यामुळे या ठिकाणी जहाजाची गोदी हा जो पर्याय आहे हा पर्यायाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण किल्ल्यासाठी, विद्यापीठासाठी आणि शेतीसाठी हे पर्याय त्याला लागू होत नाही. योग्य उत्तर आहे जहाजाची गोदी. दुसरा प्रश्न बघूया आपण. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. वर्धमान, महावीर, गौतम बुद्ध, पार्श्वनाथ, त्यानंतर ऋषभदेव. तर या ठिकाणी ऋषभदेव जे होते हे जैन धर्माचे पहिले तीर्थकर होते आणि 24वे तीर्थकर जे होते त्यांचं नाव होतं वर्धमान महावीर. म्हणून या ठिकाणी शेवटचे आणि 24वे म्हणजे एकच, शेवटचं जर विचारलं तरी वर्धमान महावीर हेच त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया आपण. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? 4 पर्याय: बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, बिंबिसार आणि सम्राट अशोक. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की चंद्रगुप्त मौर्यानं आर्य चाणक्याच्या मदतीने नंद वंशाचा नाश करून त्या ठिकाणी मौर्य साम्राज्य स्थापन केले होते. म्हणून या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या वेदाला भारतीय संगीताचा पाया मानलं जातं? बघा या ठिकाणी सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे या ठिकाणी वेद 4 वेद आहेत. हे 4ही वेद या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी वेद किती होते तर 4. सर्वात जुना वेद जो होता सर्वात प्राचीन तो ऋग्वेद आहे. परंतु या ठिकाणी भारतीय संगीताचा पाया कोणाला म्हटलं जातं तर या ठिकाणी योग्य जे उत्तर आहे ते सामवेद आहे. कारण का तर या ठिकाणी सामदेवामध्ये ऋचांचं गायन कसं करावं याचं मार्गदर्शन केलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला संगीताचा पाया मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक A सामवेद. पुढचा प्रश्न बघूया आपण. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या जे काही 5 शिष्य होते त्या पहिल्या 5 शिष्यांना ह्या ठिकाणी प्रवचन दिलं. तर ते प्रवचन त्यांनी वाराणसीजवळ जे काही सारनाथ आहे त्या सारनाथ या ठिकाणी त्यांनी हे जे प्रवचन आहे ते दिलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक C सारनाथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघूया आपण. अष्टांगिक मार्गाची शिकवण कोणी दिली? तर या ठिकाणी दुःखाचं निवारण करण्यासाठी 8 तत्वाचा मार्ग ज्यांनी सांगितला ते होते गौतम बुद्ध. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक B गौतम बुद्ध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा. प्राचीन काळातील नालंदा विद्यापीठ सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेश. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं नालंदा विद्यापीठ हे प्राचीन विद्यापीठापैकी एक आहे आणि ते आताच्या बिहार या राज्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी राजगीरजवळ जे बिहार आहे त्या बिहारमध्ये हे ठिकाण आहे. म्हणून पर्याय क्रमांक C बिहार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 8वा प्रश्न बघा. कलिंगचे युद्ध कोणत्या सम्राटाच्या जीवनात मोठे वळण ठरले? चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, समुद्रगुप्त आणि हर्षवर्धन. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कलिंगच्या युद्धामध्ये जो काही रक्तपात झाला त्या ठिकाणी सम्राट अशोकाने ते युद्ध जरी जिंकलं परंतु त्या ठिकाणी रक्तपात पाहून त्या ठिकाणी त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही हिंसा करायचं नाही किंवा युद्ध करायचं नाही, तलवार हातात घ्यायची असं ठरलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आहे योग्य उत्तर सम्राट अशोक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक B. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 9वा. सिंधू संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी विशाल स्नानगृह ग्रेट बाथ सापडले आहे? तर लक्षात ठेवायचं सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा आणि मोहनजोदाडो हे 2 महत्त्वाची नगरं होती. तर त्यापैकी मोहनजोदाडो या ठिकाणी उत्खननामध्ये सर्वात मोठं म्हणजे विशाल स्नानगृह सापडलेलं आहे. जे काही नगर रचनेचा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी काय आहे तो नमुना आहे. सुनियोजित शहर, नगर रचना, सांडपाण्याची व्यवस्था अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये होत्या. तर मोहनजोदाडो या ठिकाणी महास्नानगृह उत्खननात सापडलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक C मोहनजोदाडो.
10वा प्रश्न बघूया आपण. प्राचीन भारताचा सुवर्णकाळ गोल्डन एज कोणत्या राजवंशाच्या काळाला म्हटले जाते? तर या ठिकाणी कला, साहित्य, विज्ञानातील प्रगतीमुळे जे काही गुप्त राजवंशाचा जो काळ होता तो सुवर्ण काळ म्हणून गणला जातो. कारण गुप्ताच्या काळामध्येच भारतामध्ये जास्तीच भरभराट झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभराट झाली म्हणून गुप्त काळ जो आहे तो गुप्त काळ या ठिकाणी गोल्डन एज असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी गुप्त काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघूया. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला? पावापुरी, कुंडग्राम म्हणजे वैशाली, कपिलवस्तू आणि श्रावस्ती. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक बी जे आहे कुंडग्राम म्हणजे वैशालीजवळ. तर या ठिकाणी वैशाली किंवा कुंडग्राम दोन्हीपैकी कोणताही पर्याय जर आला तर त्या ठिकाणी आपण ते उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक बी कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. फैयान हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता? आता 4 पर्याय दिले आपल्याला. हर्षवर्धन, चंद्रगुप्त मौर्य, कनिष्क आणि चंद्रगुप्त द्वितीय म्हणजे विक्रमादित्य. तर या ठिकाणी फक्त गोंधळ कुठं होऊ शकतो? चंद्रगुप्त मौर्य किंवा चंद्रगुप्त द्वितीय. तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक डी चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये तो कशासाठी आला होता या ठिकाणी? तर भारतामध्ये तो आलेला होता. तर त्याचं कारण असं होतं की तो जेवढे बौद्ध ग्रंथ होते बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासासाठी तो भारतामध्ये आलेला होता. तर त्याचं योग्य पर्याय आहे. त्यावेळेस तो राजा जो होता तो होता चंद्रगुप्त द्वितीय म्हणजे विक्रमादित्य हा राजा होता. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊया आपण. वेदांकडे चला, बॅक टू वेदाज ही घोषणा कुणी दिली? तर या ठिकाणी आर्य समाजाचे संस्थापक जे होते, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली ते होते या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी या ठिकाणी वेदाकडे चला अशी घोषणा दिलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. पुढे जाऊया आपण. कौटिल्य म्हणजे चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता होता? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आहेत. इंडिका, मुद्रा राक्षस, राज तरंगिणी, त्यानंतर अर्थशास्त्र. तर बघा कौटिल्य म्हटलं की आपण कोणाला तरी असं एखादा हुशार व्यक्ती असतो जो अर्थशास्त्रामध्ये तज्ज्ञ असतो त्याला चाणक्य अशी आपण पदवी देतो. म्हणून या ठिकाणी आर्य चाणक्य जे होते तर ते राज्यकारभार आणि राज्यकारभार कसा करावा त्यानंतर राज्यकारभारावर आपण आधारित अर्थशास्त्र त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं होतं, तयार केलं होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अर्थशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 कडे जाऊया आपण. अजिंठा येथे लेण्यांमध्ये कोणत्या धर्माच्या जीवनावर आधारित चित्रे आहे? तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये वेरूळ आणि अजिंठा या 2 ठिकाणी लेण्या आहेत. तर त्यापैकी अजिंठा येथे सर्वच्या सर्व ज्या लेण्या आहेत त्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. म्हणजे गौतम बुद्ध यांच्याबद्दल आणि ज्या काही जातक कथा आहेत त्या जातक कथांवर आधारित चित्रे त्या ठिकाणी कोरलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए बौद्ध धर्म हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा. हर्षवर्धन यांच्या जीवनावर हर्षचरित्र हा ग्रंथ कुणी लिहिला? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जो बाणभट्ट जो होता तर बाणभट्ट हा हर्षवर्धनाच्या दरबारी तो कवी होता आणि त्या ठिकाणी कवी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं होतं तर त्यांनी त्या ठिकाणी हर्षवर्धन यांच्या जीवनावर हर्षचरित हा ग्रंथ लिहिलेला होता. चला प्रश्न क्रमांक 17वा. महाराष्ट्रातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? तर लक्षात ठेवायचं सातवाहन जे घराणं आहे सातवाहन हे घराणं आपल्या महाराष्ट्रात होतं हे लक्षात ठेवायचं आहे. तर 4 पर्याय आहेत कोल्हापूर, पुणे, नागपूर. तर या ठिकाणी सातवाहन घराण्याची जी काही राजधानी होती ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जे धरण आहे मोठं तर त्या ठिकाणी जे नाथसागर धरण आहे म्हणजे पैठण प्रतिष्ठान त्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी पैठण या ठिकाणी सातवाहन घराण्याची राजधानी होती. म्हणून पर्याय क्रमांक डी पैठण ते हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. महाबलीपुरमची रथ मंदिरे कोणत्या राजवंशाने बांधली आहेत? तर या ठिकाणी चोल, पांड्य, पल्लव आणि चालुक्य. तर या ठिकाणी पल्लव राजांनी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे एकाच दगडातून रथ मंदिर कोरलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी पल्लव हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्यानंतर 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्राचीन बंदर पश्चिम किनारपट्टीवर होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 4 दिलेले आहेत. भडोच, कावेरीपट्टम, विशाखापट्टणम आणि ताम्रलिप्ती. तर गुजरातमध्ये हे ठिकाण आहे आणि गुजरातमध्ये हे ठिकाण कोणतं आहे? तर ते भडोच आहे. म्हणजे भृगु कच्छ हे या ठिकाण आहे. तर भडोच हे गुजरातमधील पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचं प्राचीन व्यापारी बंदर होते. म्हणून पर्याय क्रमांक ए भडोच. त्यानंतर 20वा प्रश्न बघा. सम्राट अशोकाच्या शिलालेखांची लिपी प्रामुख्याने कोणती होती? ग्रीक, देवनागरी, खरोष्टी आणि शेवटचा आहे ब्राह्मी. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो काही आहे ब्राह्मी ही जी लिपी होती, ब्राह्मी लिपीचा शोध त्या ठिकाणी लागलेला होता. म्हणून बहुतांश लेख जे आहेत अशोकाचे ते सर्व ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. म्हणून ब्राह्मी डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, कनिष्क राजाने कितवी बौद्ध धर्म परिषद बोलावली होती? तर या ठिकाणी पहिली, तिसरी, दुसरी आणि चौथी. तर या ठिकाणी कुशाण राजा कनिष्कने काश्मीरमध्ये चौथी धम्म परिषद बोलावली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी चौथी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. 0 म्हणजे झिरोचा शोध प्राचीन भारतात कोणाच्या काळात लागलेला आहे? तर या ठिकाणी गुप्त काळामध्ये आर्यभट्ट आणि राहमिहीर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्र व गणित विषयात प्रगती केली होती आणि त्याच काळात शून्याचा शोध लागला होता, जो आर्यभट्ट यांनी लावलेला होता आणि तो काळ होता गुप्त काळ. म्हणजेच पर्याय क्रमांक ए गुप्त काळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 23वा प्रश्न बघा. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी बांधलेले आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपला राष्ट्रकूट राजा जो प्रथम होता, कारण वेरूळ या ठिकाणी राष्ट्रकूट राजाची सत्ता होती. तर म्हणून या ठिकाणी राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यानं एकाच अखंड पाषाणातून कोरलेलं हे मंदिर, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते वरून खाली कोरत आणलेलं आहे. म्हणजे अगोदर कळस आणि शेवटी पाया अशा प्रकारे उलट दिशेनं ते मंदिर कोरलेलं आहे, जे जगातील एक आश्चर्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 24वा प्रश्न बघा. बौद्ध धर्माचे 2 प्रमुख पंथ कोणते आहेत? तर या ठिकाणी कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट, त्यानंतर वैष्णव आणि शैव, श्वेतांबर आणि दिगंबर आणि हीनयान आणि महायान. तर लक्षात ठेवायचं आहे, चौथ्या धम्म परिषदेनंतर त्या बौद्ध धर्माचे 2 भाग पडले. या पंथाचे 2 भाग पडले, 2 पंथ तयार झाले. तर ते हीनयान आणि महायान हे 2 पंथ त्या ठिकाणी पडले होते. म्हणून पर्याय क्रमांक डी हीनयान आणि महायान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघूया आपण. चरक संहिता हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवायचं, चरक संहिता म्हणलं की हा आरोग्याशी संबंधित, म्हणजेच काय तर आरोग्य क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आयुर्वेद वेदासाठी चरक संहिता या ठिकाणी आदर्श मानला जातो आणि तिथूनच आयुर्वेद सुरू झालेला आहे. म्हणून वैद्यकशास्त्र जो आहे आयुर्वेद, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण चरक संहिता हा आयुर्वेदातील औषधी वनस्पती आणि उपचारावर आधारित मुख्य ग्रंथ आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी वैद्यकशास्त्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता मानला जातो? मी तुम्हाला मागाशीच उत्तर सांगितलं अगोदरच्या प्रश्नामध्ये. या ठिकाणी 4 वेद आहेत आणि 4 वेदामध्ये सर्वात प्राचीन जो आहे तो ऋग्वेद आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी ऋग्वेद हा आपल्या जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी ऋग्वेद. त्याच्यानंतर 27वा प्रश्न जाऊया आपण. भारताचा नेपोलियन कोणास म्हणतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 4 पर्याय आहेत. अशोक, समुद्रगुप्त, राजा भोज आणि चंद्रगुप्त मौर्य. तर या ठिकाणी V.A. स्मिथ यांनी समुद्रगुप्ताच्या लष्करी विजयामुळे त्यांना जी काही पदवी होती नेपोलियनची पदवी, कारण नेपोलियन समुद्रामध्ये होणाऱ्या लढाया जिंकण्यात खूप पटाईत होता किंवा तो मशहूर होता. म्हणून त्या ठिकाणी समुद्रगुप्त यानं या ठिकाणी समुद्रगुप्ताच्या लष्करी विजयामुळे या ठिकाणी त्यांना V.M. स्मिथ यांनी समुद्रगुप्ताला नेपोलियन असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी समुद्रगुप्त हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया आपण. विक्रम संवतची सुरुवात कोणी केली? म्हणजे या ठिकाणी एक प्राकृतिक कालगणना आहे. तर या ठिकाणी शक आक्रमणानंतर त्यांनी विजय मिळवला. शक आक्रमणानंतर किंवा शक आक्रमणांवर विजय मिळवल्यावर त्याच्या स्मरणार्थ राजा विक्रमादित्यने इसवी सन पूर्व 57 मध्ये विक्रम
संवत सुरू केले म्हणून त्याचं श्रेय कोणाला जातं? तर या ठिकाणी राजा विक्रमादित्याला जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए राजा विक्रमादित्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सम्राट अकबर किंवा राजा कनिष्क, शिवाजी महाराज हे या प्रश्नाचं उत्तर होणार नाही. त्यानंतर 29वा प्रश्न बघा. कोणत्या प्राचीन भारतीय राजाने ग्रीक राजा सेल्युकस निकेटरचा पराभव केला होता? बिंदुसार, हर्षवर्धन, चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक. तर या ठिकाणी भारतीय राजाने ग्रीक राजा सेल्युकसचा तर जर लक्षात आलं जर आपल्या तर अफगाणिस्तान व बलुचिस्तानचा भाग त्यानं जिंकला होता. तो होता चंद्रगुप्त मौर्य. म्हणून या ठिकाणी राजा भारतीय राजाने ग्रीक राजा सेल्युकस जो होता तर चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकसचा पराभव अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानचा काही भाग जिंकून त्या ठिकाणी तो आपल्या ताब्यात घेतला होता. तर तो राजा होता चंद्रगुप्त मौर्य. तर पर्याय क्रमांक सी चंद्रगुप्त मौर्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघूया. बौद्ध धर्मातील पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? पुराण, अंग, त्रिपिटक आणि उपनिषद. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सी जे पर्याय आहे त्रिपिटक. तर या ठिकाणी त्रिपिटक हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर कारण का तर या ठिकाणी 3 जे पिटक आहेत ते पिटक या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्याला त्रिपिटक असं म्हणलं जातं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. तर ते त्रिपिटक 3 कोण आहेत ते तुम्ही माहिती करून घ्या. शक्यतो त्यावर प्रश्न येतो. फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की पवित्र ग्रंथ जो आहे बौद्ध धर्मातला त्याला त्रिपिटक असं म्हणतात. तर अशा प्रकारे आजची जी काही आपली इतिहासाची जी PYQ होती ती PYQ या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. जर काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आणखी थोडं Googleची मदत घेऊ शकता. काही ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये एखादी गोष्ट चुकून आली असेल तर त्या ठिकाणी ती समजून त्यावर तुम्ही आणखी जास्ती माहिती घेऊन त्यावर आणखी नॉलेज तुम्ही मिळवू शकता. आता या ठिकाणी थांबतो. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.